कामगारनगर परिसरात रो हाऊसच्या टेरेसवर गोणीत भरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती। मात्र या प्रकरणाचा अवघ्या 3 तासात छडा लावत सातपूर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून मित्रानेच मित्राचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी कृष्णा राकेश दुसाने वय वर्ष 19 राहणार कामगारनगर याला अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी याविषयी अधिक माहिती दिली। दिनांक 20 जून 2026 रोजी सातपूर पोलीस स्टेशन येथे वैष्णव मिलिंद शिंदे वय वर्ष 23 राहणार कामगारनगर याची मिसिंगबाबत नोंद झालेली होती। दिनांक 21 जून रोजी कामगारनगर या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत असताना एका इमारतीजवळ पोलिसांना दुर्गंधीचा वास आला। त्या संबंधाने पाहणी करता पोलीस टेरेसवर चढले असता एका गोणीमध्ये त्यांना रक्तमिश्रित आढळून आलं। त्यानंतर गोणी उघडली असता त्याच्यामध्ये पुरुष जातीचे प्रेत दिसून आले होते। पोलिसांनी लागलीच तिथे घटनास्थळी धाव घेतली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी। त्याच्यानंतर तिथे FSL व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी मग त्या मृतदेहाला पुढचं पंचनाम्यासाठी व त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालय येथे त्यांना रवाना करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर मृताची मिसिंग व्यक्ती त्याच परिसरात राहणारी होती, त्याच्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तिथे बोलवण्यात आलं आणि मग मृताची ओळख पडण्यात आली। तर त्या मृतदेहाचं जे सापडलं होतं त्याचं नाव होतं वैष्णव मिलिंद शिंदे, ही आपल्याकडे मिसिंग व्यक्ती होती। तर पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं की कुठल्याही प्रकारचा खून होता या गुन्ह्यामध्ये आणि कोणी केलं, कोणी अज्ञात मारेकऱ्यांनी याच्यावर हल्ला केलेला आहे, तर आम्हाला ते शोधून काढण्याचं पूर्ण आव्हान होतं मोठं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे साहेब, माननीय ACP श्री सचिन वारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन व युनिट 2 गुन्हेशोध पथक यांचे वेगवेगळ्या प्रकारे तपास पथक नेमण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज पहाटे आरोपी कृष्णा राकेश दुसाने वय वर्ष 18-19 हा मुंबईकडे पळून जाण्याचा बेतात होता। तर त्याला सापळा रचून सातपूरच्या DB पथकाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे सांगितलं आहे की जो मयत आहे वैष्णव त्याला याने 9,000 रुपये हातसुमारे दिले होते, पण तो ते काही परत करत नव्हता आणि परत मागितली तर त्याला राग यायचा आणि तो त्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता। त्याबद्दलचा राग मनात धरूनच याने 19 तारखेच्या रात्री याची पुन्हा बाचाबाची झाली पैशांवरूनच आणि त्या बाचाबाचीचं रूपांतर शेवटी त्याने चाकू त्याच्यावर वार केले आणि त्याचा मृत्यू घडल्याचं त्याने याच्यामध्ये कोणी इतर साथीदार असल्याचा संशय तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले फिर्यादीमध्ये। त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत संशयिताचा माग काढत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत दीपक खरपडे, तुषार देसले, सचिन सुपले, किशोर बेनकुळे आदींच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली असून या प्रकरणी सातपूर पोलीस पुढील तपास करत आहेत।